सन्माननीय महापौर महोदया, मला आपल्याकडनं अपेक्षा नव्हती की आपण एकाला एक न्याय आणि एकाला एक न्याय असं द्याल, पण सन्माननीय सदस्य मी प्रत्येकाला बोलायला देते, पण त्यांनी त्याच ठरावावर बोलावं. जेव्हा जनरल नवी मुंबईचा विषय येतो तेव्हा प्रत्येकाला त्या विषयावर बोलायला देते. आता त्याच ठरावावर बोलणार आहे, कारण याचा नॉईज बॅरियरचा विषय. सन्माननीय महापौर महोदया, सन्माननीय आयुक्त महोदय आणि सर्व सन्माननीय सदस्य, पत्रकार बंधू भगिनी, प्रेक्षक वर्गातील प्रेक्षक, आता सन्माननीय सदस्य यांनी जो ठराव मांडला होता सेक्टर 19A नेरूळ येथील आम्रमार्ग लगतच्या फुटपाथची दुरुस्ती व नॉईज बॅरियरची दुरुस्ती करणे, खरोखर आहे सन्माननीय सदस्यांनी, इथापे साहेबांनी, आम्ही जेव्हा नगरसेवक म्हणून निवडून आलो होतो तेव्हा लोकांची कळकळीची विनंती होती. तिथे लोकांचा एवढा आवाज होता की अक्षरशः तिथल्या जे लोक होती. सन्माननीय सदस्य, आपण जरा शांतता राखा. सदस्य बोलतात. जयवंत सुतार साहेब, सन्मान, तुम्ही एवढे वरिष्ठ आहात आमच्यासाठी. बोला मॅडम. सन्माननीय महापौर महोदया, त्या विषयावर मला हेच बोलायचं होतं की जे नॉईज बॅरियर आपण पोट तिडकीने काही विषय मांडतो आणि ते केले जातात. आता ते नॉईज बॅरियर तुम्ही इथापे साहेबांनी सांगितलं, तिथे आम्ही एवढे ते चोरीला गेलेले आहेत नॉईज बॅरियर. आम्ही कंप्लेंट केली, पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली, पण त्याच्यावर काही कारवाई झाली नाही. महापौर महोदय, आपण जे कामं काढतो, पोट तिडकीने कामं काढतो आणि ते तिथे बसवले जातात, मग त्याच्यावर अंकुश ठेवण्याचं काम कोणाचं आहे? आता ते कॉन्ट्रॅक्टरनी ठेवावा का महापालिकेने त्याच्यावर अंकुश ठेवावा? प्रत्येकाने बोलले, सलूजा मॅडम पण बोलले, इथापे साहेब पण बोलले, आणि तोच माझ्या प्रभागात होतं, माझं नाव घेतलं साहेबांनी. आणि खरोखर ती आवश्यक बाब आहे की आपण एवढे पैसे कॉन्ट्रॅक्टरला देतो आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात ते लावून घेतो, तर त्याच्यावर त्याची निगा राखणे ही जबाबदारी कोणाची आहे? महापौर महोदय, आयुक्त महोदय, माझी आपल्याला विनंती आहे की याच्यावर अंकुश ठेवण्यासाठी काहीतरी आपण प्रबंध करा की जेणेकरून परत, आता आपण ते लावणार आहे, देखभाल दुरुस्ती तर करणार आहोत आपण. समजा आता त्यांनी सांगितलं की परत लावा ते, पण परत जर चोरीला गेले तर याला जबाबदार कोण? महापौर महोदया, तर त्याच्यासाठी आयुक्त महोदयाने काय ते उचित निर्णय घ्यावा. धन्यवाद. महापौर महोदया.